नमस्कार. दौंड शहर जयदीप भगाडे दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश उत्सव मंडळ व प्रतिष्ठित व्यक्ती, पोलीस पाटील यांची शांतता कमिटी मीटिंग अप्पर पोलीस अधिकारी बिराजदार, उपविभागीय अधिकारी घोलप व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडली. पॅन्थर जयदीप भगाडे दौंड पुणे. अप्पर पोलीस अधिकारी यांनी मंडळांना सूचना केल्या. महिला व सुरक्षा व समाज उपयोगी कार्यक्रम व देखावे मंडळाने दाखवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून समाज प्रबोधन होईल. उपविभागीय पोलीस अधिकारी घोलप यांनी सर्व मंडळ, जनता व शांतता कमिटी मेंबर यांना दक्ष राहण्याची सूचना केली असून सामाजिक प्रबोधन करणारे मंडळ यांना योग्य सन्मान करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी बहुसंख्येने लोक उपस्थित होते. तालुका प्रतिनिधी हक्कानी शेख. उत्सवाच्या निमित्तानं आज दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी आमचे बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेतली. बैठकीला दौंड शहर आणि दौंड तालुक्यातील मंडळाचे पदाधिकारी, त्याच्यानंतर शांतता कमिटीचे सदस्य, पोलीस पाटील आणि इतर ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते, पत्रकार उपस्थित होते. आगामी गणेश उत्सव कसा साजरा करायचा ह्याच्याबद्दल पोलीस विभागामार्फत आम्ही त्यांना काही सूचना केलेल्या आहेत. आम्ही आमच्या पद्धतीनं तयारी करतच आहे. विसर्जन मार्ग वगैरे बाकीच्या गोष्टी आम्ही पाहत आहोत, पण मंडळांनी काय कार्यपद्धती वापरावी, काय दक्षता घ्यावी याबद्दल आम्ही सूचना दिल्या आहे. ठळक गोष्टी सांगायच्या म्हणजे जे काय मंडळं आहेत सार्वजनिक, साधारण 160च्या आसपास आपल्या तालुक्यामध्ये सार्वजनिक मंडळं आहेत. तर ही सर्व मंडळांना रजिस्ट्रेशन करणं पोलीस स्टेशनला हे बंधनकारक आहे. त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे मंडप आपण टाकतो त्या मंडपाचा वाहतुकीला अडथळा होऊ नये अशा पद्धतीनं आपले मंडप टाकावे, याबद्दल आम्ही सूचना दिलेल्या आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी गणेशाची स्थापना होते, स्थापना झाल्यापासून ते विसर्जन होईपर्यंत तर त्या मूर्तीचं सुरक्षा करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल आम्ही सूचना दिलेल्या आहेत. शेवटची विसर्जन मिरवणूक आणि ध्वनी प्रदूषण, लेझर लाईट या गोष्टी, आवाजाची मर्यादा पाळणं, याच्याबद्दल सुद्धा सर्व मंडळांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. जे मंडळं काही सामाजिक उपक्रम राबवतात तर त्या उपक्रमाची पण दखल घेतली जाईल. शासनाची जी योजना आहे, बक्षीस योजना, पारितोषिक योजना, त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त मंडळांचा सहभाग नोंदवावा अशा पण सूचना दिलेल्या आहेत. धार्मिक तेढ निर्माण होईल असे काही देखावे किंवा काही बाकीचे असे एखादी काही गोष्टी यापासून दूर राहावं अशाही मंडळाला आम्ही सर्व सूचना दिलेल्या आहेत. मला आशा आहे की आगामी गणेश उत्सव मंडळ शांततेत पार पडेल. आम्हाला सर्वजण, मंडळाचे पदाधिकारी, गावातील नागरिक, सर्व स्तरातील लोक, विविध समाजाचे सर्व प्रमुख मंडळी हे सहकार्य करतील. आपण सर्वांनी मिळून दौंड शहरातला हा उत्सव अगदी शांततेत व आनंदाच्या भरात पार पाडू. थँक्यू. आमदार सुहास कांदे यांच्या भगीरथ प्रयत्नातून साकार झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवन पाणीपुरवठा योजनेतून आज भारतनगरमधील जल शुद्धीकरण केंद्रात पोहोचले पाणी. युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक. आमदार सुहास कांदे यांच्या भगीरथ प्रयत्नातून साकार झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवन पाणीपुरवठा योजनेतून आज भारतनगरमधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचले आहे. या पाण्याचे मनमाड शहरातील नागरिकांनी विधिवत जलपूजन करत आनंदोत्सव साजरा केला. सदर योजनेचे काम जवळपास 99% पूर्ण झाले असून प्रथम चाचणी घेण्यात आली. करंजवन धरणातून थेट नैसर्गिक उताराने येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचल्याने ती यशस्वी झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरहान खान,
सहसंपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, महेंद्र शिरसाट, योगेश इमले, विद्या जगताप, संगीता बागुल, सागर हिरे, दिलीप सूर्यवंशी, मुकुंद झालटे, संजय दराडे, छोटू कदम, शशी सोनवणे, आझाद पठाण, संदीप आव्हाड, धनंजय आंधळे, लाला नागरे, आबा नाईक, सचिन दरगुडे, विलास शेळके, कुणाल विसापूरकर, जाफर मिर्झा, निलेश व्यवहारे, सुनील ताठे, चंदू आव्हाड, किरण आहेर आदीसह मनमाड शहरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.